हॅलो सर्वांना, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो आता रात्रीचे 8 वाजलेत आणि 7च्या नंतर ना हा असा इथे गेट आहे. हा आमच्या रिसॉर्टचा गेट आहे. याच्या बाहेर जायला अलाव नाही आहे कारण इथे टायगर असतात. काल परवाचीच गोष्ट आहे, दोघांवर हल्ला झालेला आहे. त्याच्यामुळे इथे स्ट्रिक्ट असतात सगळं. इथे आम्हाला बाहेर जायला देत नाहीत. इथे आमची कार समोर आहे. मगाशी सामान आणायचं होतं तर एका मुलाने कंपनी दिली आम्हाला. हे बघा इथे. आता आम्ही चाललोय मोहार्ली गेटला. आमचं जे RSCचं बुकिंग होतं ना ते कन्फर्म झालं नाहीये. बघतो आम्हाला काही सफारी करायला मिळते का, कारण ऑलरेडी बघूया. आता आम्हाला पण काही माहित नाही. चला भेटूया आता मोहार्ली गेटला. RSC बुकिंग कधीच करू नये असं आम्हाला नंतर कळलं, कारण RSC हे कधीच कन्फर्म होत नसतं. म्हणून आम्हाला तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं की तिकडे 4:30ला जाऊन उभे राहा, तर तुम्हाला तिथे क्रुझर वगैरे काहीतरी अरेंज होईल. सकाळचे वाजले 4:45. आम्ही जातो, बघतो तिथे काय सीन आहे. आम्हाला कुठे ऑक्युपाय केलं जातं का, करतात मोस्टली. बघूया, लक असेल तर मिळेल. हॉटेलवरच्या मुलांनी आम्हाला 4 वाजताच चहा वगैरे अरेंज केलेला आणि आमचा नाश्ता आम्ही काही घेतला नाही, तो आम्ही तसाच ठेवला. म्हटलं आम्ही आल्यावर घेऊ. तिथे तसं अलाव नाही, पण त्यांनी आम्हाला ते करू दिलं तसं. सो आपण आता मोहार्ली गेटला पोहोचलोय. इथे आम्ही आलो आणि एकदम सरप्राईज झालो, कारण तिकडे मोहार्ली गेटला कोणीच उभं नव्हतं. की भरपूर जण असतात, नाही तर म्हणजे गीरमध्ये आम्हाला वेगळाच अनुभव आलेला. तिकडे पण याच वेळेला आम्ही असे गेलेलो विदाउट बुकिंग, तर तिथे काही अशी भरपूर गर्दी होती आणि इथे अजिबात म्हणजे कोणीच नव्हतं. सो बघूया म्हटलं काय आता आम्हाला मिळतंय की नाही. बघा पुढे, व्हिडिओ छान झालाय. आता आम्ही आलोय मोहार्ली गेटला. मी जसं सांगितलं आमचं बुकिंग काय आमचं कन्फर्म झालं नाही. सो आता आम्ही बघतो काय होतं जुगाड. आम्हाला मिळते का सफारी कोरगेटची मोहार्लीच्या. हा ॲम्बियन्स आहे इकडचा. ताडोबा, अंधारी, टायगर रिझर्व. सो आता आम्ही इथे क्यू मध्ये उभे आहोत. कॅन्सलेशन, अगेन्स्ट कॅन्सलेशन जर तुम्हाला कन्फर्मेशन हवं असेल तर इथे क्यू असतात, दाखवते. आमचं तुम्हाला मेटांचं बुकिंग कन्फर्म नाही झालं, तिकीट कन्फर्म नाही झालं, म्हणून आम्ही लवकर आलो. 4:30 वाजता आम्ही ते उभे राहिलो. 4:30 वाजता निघालो आणि 4:45ला उभे राहिलो. इथे तुमचं जर कॅन्सलेशन झालं असेल ना, तर कॅन्सलेशनच्या आधीच जर कन्फर्मेशन हवं असेल तर इथे क्यू असतात. लवकर येऊन इथे उभं राहायचं, सो दॅट तुम्हाला मिळून जाऊ शकतं कुठे ना कुठेतरी. तुम्हाला तुमची कोर गेटवर तुमची सफारी होणार. म्हणजे कोर गेट म्हणजे आतमध्ये. थंडी खूप आहे इकडे, 12 आहे. तिथे कोकणात कसे दशावतार वगैरे जी नाटकं असतात, त्याच प्रकारचं कुठलं तरी नाटकाचं बॅकग्राऊंड साऊंडला तुम्हाला ऐकायला येत असेल, ते चालू होतं तिथे. सो आता आमचं बुकिंग झालंय आणि आता आमची क्रूज मध्ये आम्ही बसलो पण आहोत, त्या क्रुझर मध्ये. आणि आता आमची सफारी चालू होईल 6:30ला. चला आपण नंतर मी भेटेन तुम्हाला. आपलं जर RSC कन्फर्म झालं नाही ना, तर आपण क्रुझर अगेन्स्ट कॅन्सलेशन ते कन्फर्मेशन मिळतं, ते घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला क्रुझरमध्ये सीट्स मिळतात. प्रत्येकी 700 रुपये भरून आपण ते बुक करू शकतो, अवेलेबल असेल तर त्या सीट्स. तर लकीली आम्हाला ते
2 सीट्स तिथे मिळाले. जे गावात राहतात त्यांना आधार कार्ड दाखवून तिथे मिळतं क्रुझरमध्ये बसायला आणि व्याघ्र दर्शन वगैरे सफारी ते फ्रीमध्ये करू शकतात आधार कार्डच्या आधारे, असं आम्हाला ते बसलेल्या लोकांनी सांगितलं. इथे जंगलामध्ये आपल्याला मोबाईल फोन अलाव नाही आहे. ते मोबाईल फोन आपल्याकडून काढून घेतले जातात सुरुवातीलाच आणि तुम्ही रेंट करू शकता एखादा कॅमेरा. तिकडे 700-800 रुपयाला कॅमेरा मिळतो, तो आपण रेंट करू शकतो. आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट्स बंद ठेवायचे कारण त्याचा प्राण्यांना त्रास होतो. व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा, स्किप न करता बघा. व्हिडिओ छान झालाय. मी पण माझा कॅमेरा एक रेंट केलेला, सो बघा. इथे सफारीचा टाइम आहे 6:30 ते 10:30. शक्यतो सफारी सकाळी करायची. आपल्याला डेफिनेटली दर्शन घडतं. मोस्टली असं होतं की दर्शन न घडता आपण परत फिरत नाही. सो यावेळेला प्राण्यांचे मूवमेंट जास्त असतात, हालचाली असतात त्यांच्या जास्त, आणि फॉरेस्टवाल्यांना माहीत असतं त्यांच्या कुठे हालचाली चालू असतात. सो आपल्याला ते घेऊन जातात. आता पुढे बघूया. त्या जिप्सीवाल्यांना लेपर्ड दिसला तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, आम्हाला दिसतो का बघायला, पण नाही झालं. लेपर्डचं तरी दर्शन नाही झालं. त्या ओपन क्रुझर मध्ये इतकी थंडी वाजते ना आपल्याला, कधी पण मास्क कॅरी करायचा आणि कानटोपी मस्ट आहे तिथे, नाहीतर बघायलाच नको काय वाट लागेल, कारण फास्ट असते तिची. ताडोबाला कोर गेट्स असतात ते ट्यूजडेला बंद असतात, मंगळवारचे बंद असतात, आणि बफर गेट्स बुधवारचे बंद असतात. तीन आहे सर. मला एकच दिसतो. त्याच्या मागे येत आहे ते झाडाकडे आले बघा, जेवण आलं. बोलू नका, शांत राहा. ते आठवडी येतच नाही काय. किती घेतले? बोल ना, बोलू नकोस ना, त्यांना त्रास. हो, मी गाडी लागत होती. इकडेच येते मागे मागे येते. चालत येत आहे. जाऊ द्या त्या चौकात, जाऊ द्या इकडे जाते, इथं तिकडं सागाच्या इकडे. आता बद्दल थांबा ना. अरे यार, थांबा. अरे जरा पुढे घ्या. हा शिटी घे, शिटी घे. एकदम मस्त आले. थांब यायला. शिटी घेतल्यास ना? गप्पाच ना, ओरडू नकोस ना.
किती सुंदर. आणि अशा रीतीने आम्हाला व्याघ्रदर्शन सकाळ सकाळ व्याघ्रदर्शन घडलंय. आमचं लक चांगलं होतं आणि आम्ही इतक्या दूर गेलो त्याचं ते सारथी लागलं असं म्हणावं लागेल. खूप छान, मस्तच. आणि जंगल पण खूप छान होतं हे. आता आम्ही बघतो अजून काही पुढे दिसतं का. 1-2 नाही 3 वाघांचं दर्शन आम्हाला सकाळचं झालं. खूप खुश होते मी आणि हे पण खूप खुश होते. आमचा पहिला वॉशरूम ब्रेकसाठी ते थांबवलं त्यांनी. थोडा वेळ 5 मिनिटं थांबलो. माझ्या ऑफिस टाईमची ऑर्डर 6:30. साडेसहा ते 10:30 3 तास आम्ही जंगलात होतो. तो टाईमच आहे तसा. म्हणजे एकदा तुम्ही क्रुझरमध्ये गेलात की मग तुम्ही परत मागे नाही फिरू शकत असं असतं. कारण आपण कामासाठीच गेलेलो असतो तिथे, वाघ बघायला गेलेलो असतो आणि त्यांना त्यांच्या मोमेंट्स माहीत असतात. त्याप्रमाणे ते आपल्याला कुठे प्राण्यांची मोमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला ते घेऊन जातात. आता इथे असं मोकळं रान आहे, तिथे घेऊन आलेत आम्हाला ते. आता तिथे स्पॉटेड डिअर आहेत, पुन्हा सांबर डिअर आहेत. सांबर डिअरमध्ये ते हॉर्नवाले असतात, ते मेल असतात. ते पण दिसतील तुम्हाला पुढे. बघा व्हिडिओ पूर्ण. बघून घ्या नंतर पुढे आता आम्ही इथे थांबलोय. कोणीतरी सांगितले ते मुवमेंट आहे म्हणून वाघाची आणि तिथे आम्हाला त्याचे फुटप्रिंट्स पण दिसले वाघाचे, म्हणून आम्ही थांबलो तिथे. थोडा वेळ म्हटलं थांबूया. बघा हे असं जंगल आहे, छान आहे. आणि थांबलं की बरं पण वाटायचं कारण ऊन होतं ना तिथे, खूप थंडी होती, थंडी वाजत होती आम्हाला. आयडिया नाही.
कसं नाही, अंतरावर ठेवलं तर ते कुठून निघणार ते माहित नाही. तो लांबचाच आहे. हा झालं. इथे हे कळपाने उभे आहेत स्पॉटेड डिअर. हलत नाही चाकचे. रिलॅक्स झाले का तुम्ही? सात आहे का गावात म्हणायचं सात. इथे मोर आहेत. हा एक मोर झाडावर चढला आणि एक मोठा मोर इथून गेला, पण तो माझ्या कॅमेऱ्यातून थोडासा सुटला. हे आहेत मेल फिमेल सांबर डिअर आहेत. इथे अजून एक मोर आहे. मोठा आहे तो पण मोर, सुंदर आहे. हे 3 तास मी म्हणेन मंतरलेले 3 तास होते आणि एका वेगळ्याच दुनियेत आपण जाऊन आलो. याचा एक आनंद पण होता, छानच वाटत होतं. आणि खूप आहे ते, वाईल्ड लाईफ ना भरपूर आहे ते. पाठीमध्ये वाघ दिसेल का अजून आपल्या समोर? शेती. हा ती ही ते मगर आहे. शेती. हे दाखवतात मला दिसतच नव्हतं. आम्ही थांबलो होतो तिथे आणि ही आली इथे बाहेर. ती ना ही पाणी प्यायला आली. ही आहे दडियल. ती मगाशी 3 वाघ दिसले ना, त्यांची ही आई आहे. दडियल नाव आहे तिचं. फिमेल दडियल फेमस आहे. आणि इतका वेळ पाणी पित होती ना, बहुतेक तिने मोठं सावज तिच्या शिकारीला आलेलं वाटतं. तिला सापडलेलं मोठं सावज आज. एन्जॉय करा हा व्हिडिओ, खूप छान झालाय.
आणि आमच्या डोळ्यांचं पारणं फेडून आम्ही परत निघालोय. आता हा गेट आहे, याच्या बाहेर गेला की आमची ही सफारी संपेल. फोटो काढायचे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा नॅशनल पार्क, एक सुंदर अनुभव. बघा, इथे आमचा सेकंड वॉशरूम ब्रेक होता. वाघ स्पॉट होण्यासाठी बेस्ट सीझन म्हणतात मार्च, एप्रिल, मे, कारण खूप गरमी असते आणि ते बाहेर पडतात वाघ. पण असं मला वाटत नाही कुठला सीझन वगैरे, कारण आम्हाला तर दिसले सकाळी लवकर आलं की वाघांची मोमेंट असते. माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. 2 दिवसाचं टेन्शन होतं, सकाळची गडबड होती, खूप आम्ही धावपळ केली या क्षणासाठी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमतीन लाईव्ह या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.